नमस्कार मित्रांनो, एस-पी-वेल ट्रिपल सिक्स चॅनलमध्ये स्वागत आहे. लास्ट वीकला मी सांगितलं होतं की मार्केट 20,000 पर्यंत खाली येईल, तर ऑलमोस्ट 21,000 पर्यंत खाली येईल. तर ऑलमोस्ट 21,080 150 पर्यंत मार्केट खाली आलं होतं. अजूनही चान्सेस आहेत. आता बजेट आहे नेक्स्ट वीकमध्ये, तर त्या निमित्तानं मार्केटमध्ये खूप सारे अप्स अँड डाउन्स येतील. मार्केटमध्ये जे काही इंडिया विक्स आहे तो फ्लक्च्युएट होईल. तर अजूनही मला असं वाटतं की हा जो काही गॅप आहे, विकली चार्टवर दिसतोय की हा जो काही गॅप आहे 20,500 पासून 20,300 पर्यंतचा हा गॅपसुद्धा मार्केटमध्ये फिल होण्याची शक्यता आहे. जर डेली कॅन्डलवर बघितलं तर तुम्हाला कळेल की हा जो काही गॅप दिसतोय आपल्याला, तर हा गॅप भरण्याची शक्यता आहे. तर अजूनही मार्केट 1,000 पॉईंटपर्यंत करेक्शन करू शकतं असं मला वाटतंय. होईल की नाही ह्याची पूर्ण गॅरंटी नाही, पण असं वाटतंय कारण मार्केटमध्ये मोस्टली गॅप जे आहेत ते 95% तरी फिल होत असतात. तर हा गॅप होता, हा गॅप फिल झालेला आहे. त्याच्यानंतर इथं जो काही गॅप आहे तो गॅप आता भरण्याची शक्यता असेल. असं तुम्ही बॅक टेस्टिंग जरी केलं तर तुम्हाला गॅप्स दिसतील. तर पहिला स्टॉक जो घेतलेला आहे तर तो आहे ISMT. ISMT हा एक मेटल रिलेटेड स्टॉक आहे. मेटल अँड जर बघितला तर स्टील अँड आयर्न रिलेटेड स्टॉक आहे. मेटल सेक्टरचा स्टॉक आहे. तर ऑलमोस्ट ह्याचा जर 1 वर्षाचा रिटर्न बघितला तर 54% रिटर्न यानं दिलेला आहे. कुठेही आपल्याला रेड फ्लॅग असा दिसत नाही. प्रॉफिटेबिलिटी आहे, एंट्री पॉईंट ॲव्हरेज आहे. तर हा स्टॉक तुम्ही स्टडी करू शकताय, कारण जर ट्रेंड लाईन काढायची झाली तर ही ट्रेंड लाईन आपली आहे. तर इथे तुम्हाला ट्रेंड लाईन जर ड्रॉ करायची म्हटली, ह्या पॉईंटपासून इथे जर ड्रॉ केली आपण, तर यानं ऑलमोस्ट ही ट्रेंड लाईन इथं ब्रेक केलेली आहे. आणि ही ब्रेक केलेली ट्रेंड लाईन इथं आता एक 98च्या आसपास यानं रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर हा ज्यावेळी रेजिस्टन्स तुटेल आणि RSI अबोव्ह 60 जाईल, तर त्यावेळी हा अजून एक 10% अपसाईड आपल्याला दाखवू शकतो. तर हा स्टॉक तुम्ही स्टडी करा, वॉच लिस्टमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचा स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर स्टॉप लॉससुद्धा एक 5%वर ठेवा, म्हणजे ऑलमोस्ट एक 92च्या आसपास तुम्ही याचा स्टॉप लॉस ठेवू शकताय आणि टार्गेट एक 10% याचं टार्गेट ठेवू शकताय. दुसरा स्टॉक आहे तो सुद्धा मेटल रिलेटेड आहे, तो म्हणजे हिंदुस्तान झिंक. हा स्टॉक मी वारंवार सांगितलेला आहे. जे कोण डिव्हिडंड लव्हर्स आहेत, ज्यांना डिव्हिडंड आवडतोय, तर हा स्टॉक जबरदस्त आहे. या स्टॉकमध्ये तुम्ही SIP सुद्धा करू शकता. हिंदुस्तान झिंकचा जर डिव्हिडंड बघितला तर ऑलमोस्ट 25% आहे. म्हणजे वर्षाला तो 25% इन्व्हेस्टरना त्याच्या काय देतो की डिव्हिडंड देतो. तर 313च्या जर तुम्ही 25% काढला तर तुम्हाला येईल. ऑलमोस्ट हा ब्लू चिपचा स्टॉक आहे. निफ्टी 100चा आहे. 53rd याचा नंबर आहे. तर 1 वर्षाचा रिटर्न ऑलमोस्ट फ्लॅट आहे. 5%च्या आसपास निगेटिव्ह दिलेला आहे. एंट्री पॉईंट कुठेही आपल्याला रेड फ्लॅग दिसत नाही. प्रॉफिटेबिलिटी याची हाय आहे. जर जे कोण डिव्हिडंड लव्हर्स आहेत, ज्यांना स्टॉकमध्ये SIP करायची आहे, तर हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता. सेक्टरपेक्षा कमी व्हॅल्युएशनला मिळतोय. डिव्हिडंड बघितला तर 24.26% आहे. तर लाँग टर्मच्या दृष्टीने हा स्टॉक चांगला आहे. आणि तिसरा स्टॉक मी घेतलेला आहे तो SBFC फायनान्स रिलेटेड स्टॉक आहे. 2 मेटलचे स्टॉक झालेले आहेत, जे चांगले वाटतात. तर 1 वर्ष जर याचा रिटर्न बघितला तर हा सुद्धा निगेटिव्ह किंवा फ्लॅट म्हणता येईल. 3% म्हणजे ॲव्हरेज कॅटेगरीमधला स्टॉक आहे. थोडा हाय रिस्क हाय प्रॉफिटमधला स्टॉक आहे. स्टॉक घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा, स्वतः ॲनालिसिस करा. कोण ॲडवायझर असेल तर त्यांना विचारा. तर SBFC हा स्टॉक मी घेतलेला आहे. ऑलमोस्ट याने जर बघितला रिसेंटलीच हा लिस्टिंग झालेला आहे. तर हा स्टॉक ज्या प्राईसला हा लिस्टिंग झाला होता 82ला, तिथून पुढे याने हाय मारलेला आहे 95. तर 95 हा त्याचा एक रेजिस्टन्स लेवल आहे. 95-96 ही त्याची रेजिस्टन्स लेवल आहे. स्टॉक त्याच रेंजमध्ये अजून आहे आणि नुकतंच तुम्हाला दिसेल की इथं हाय व्हॉल्यूममध्ये ह्याचं बाईंगसुद्धा झालेलं आहे. स्टॉकमध्ये चांगली स्ट्रेंथ आलेली आहे. हा स्टॉकसुद्धा तुम्ही अभ्यासाकरता ठेवू शकताय. आणि जोपर्यंत हा स्टॉक 90 तुटत नाही तोपर्यंत याच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त दिसणार नाही. तर ऑलमोस्ट इथे एक प्रकारची मॉर्निंग स्टार जी काही कॅन्डल म्हणतोय, तर इथं आपल्याला झालेली दिसते मॉर्निंग स्टार टाईप कॅन्डल. त्यामुळे हा स्टॉक अपसाईड राहण्यात एक 10% तरी अपसाईड राहू शकतो
ऑलमोस्ट याचं टार्गेट 100 राहील आणि याचा स्टॉप लॉस ठेवायचा असं म्हणला तर याचा स्टॉप लॉस तुम्ही 84चा स्टॉप लॉस ठेवू शकता. तर हे झाले आठवड्याचे हे स्टॉक. मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी राहील ह्या आठवड्यामध्ये, तर जरूर याचा फायदा घ्या. थँक्यू.